राजस्थानातील श्रीगंगानगरमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणाने सगळीकडे धक्का बसला आहे। फक्त 3 महिन्यापूर्वी अंजलीचं लग्न आशिष सोबत मोठ्या थाटामाटात झालं होतं। दोघंही उच्च शिक्षित कुटुंब, आनंदात आणि भविष्याबद्दल मोठी स्वप्न। पण अंजलीचं मन कुठेतरी दुसरीकडे गुंतलं होतं। तिचा भूतकाळातला एक परिचित संजू शिक्षित नव्हता, लग्नात वेटर म्हणून काम करत होता। पण दोघांमध्ये असलेलं नातं अंजली सोडू शकत नव्हती। लग्नानंतर अंजली अधिकच अस्वस्थ झाली। तिला हे नातं पुढे नेणं अशक्य वाटू लागलं। त्या भावनांच्या पाशात तिने अत्यंत चुकीचा आणि गंभीर निर्णय घेतल्याचा आरोप आहे। माहेरी गेल्यानंतर संजू आणि त्याच्या 2 मित्रांसोबत तिने एक कट आखल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। 30 जानेवारीच्या रात्री फेरफटका मारण्याच्या बहाण्याने अंजलीने आशिषला एक शांत निर्जन रस्त्यावर नेलं। संजू आणि त्यांचे 2 साथीदार आधीच तिथे लपून बसल्याचं सांगितलं जातं। अचानक ते समोर आले आणि आशिषवर हल्ला केला। ही घटना तपासात उघड झाली। अंजलीने त्यानंतर स्वतःच्या अंगावरचे दागिने आणि फोन संजूकडे दिले, लूटमारीसारखं भासवण्यासाठी। रस्त्याच्या कडेला अस्वस्थ अवस्थेत आढळले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं। तिथे आशिषला मृत घोषित करण्यात आलं। अंजलीने पोलिसांना सांगितलं की त्यांना एका गाडीने धडक दिली आणि नंतर दागिने लुटले। तिचा दावा सुरुवातीला विश्वासार्ह वाटला, पण मेडिकल रिपोर्टने चित्र बदललं। अहवालात मिळालेल्या तपशिलांनी पोलिसांचं लक्ष वेधलं आणि सखोल चौकशी सुरू झाली। चौकशीत अंजलीच्या कथेत विसंगती आढळून आली। पोलिसांनी कडक प्रश्न विचारताच ती दबली आणि अखेर संपूर्ण प्रकरण उघड झाल्याचं सांगण्यात आलं। यानंतर अंजली, संजू आणि त्याचे 2 साथीदार तिघांना अटक करण्यात आली।